तोडफोड करायला काय मुलांना हेच हवं असतं की तोडफोड किंवा हाणामारी वगैरे, मग ते करायला खूप मज्जा येते आणि सर व्यवस्थित सांगतात समजावून कसं करायचं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं जास्त नुकसान न करता आम्ही ते करतो. कधी असं स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एवढे फॅन पेज होतील किंवा असं एवढं लोकांचं प्रेम मिळेल. खूप मिस करतो. जेव्हा शेवटचा दिवस असतो तेव्हा तर अक्षरशः खरं सांगतो रडायला येतं, कारण खूप आनंदात गेलेले असतात ते 15 दिवस. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम साताऱ्यात आली आहे आणि 10वीच्या म्हणजे मुलांना भेटायला आली आहे. पण मला जो भेटलाय ना तो तुमच्या सगळ्यांचा आवडता आहे. तो कोण आहे तर अभ्या आहे. अभ्या कसा आहेस? खूप मस्त मॅम. तुम्ही? मी खूप छान. जसं मी सांगितलं की सगळ्यांचा आवडता आहेस तू. किती छान वाटतं जेव्हा सगळ्यांचं प्रेम भेटतं तेव्हा. खूप छान वाटतं खरं तर, कारण या अगोदर असं प्रेम नव्हतं, पण 8वीमध्ये जसं काम करायला चालू केलं तेव्हापासून लोकांचं खूप प्रेम मिळतंय. खरं तर अपेक्षित केलंच नव्हतं की एवढं प्रेम मिळेल, पण जेव्हापासून प्रेम मिळतंय त्यापेक्षा मला जेवढं चांगलं वाटतं त्यापेक्षा माझ्या घरच्यांना चांगलं वाटतं. त्यामुळे त्यांचं चांगलं बघून मला चांगलं वाटतंय. पण आता 10वीमध्ये आम्ही बघतो की तुम्ही तोडफोड करताय, वेगवेगळे सीन करताय, तर हे सीन करण्यासाठी किती मजा येते? खूप मज्जा येते, कारण तोडफोड करायला काय मुलांना हेच हवं असतं की तोडफोड किंवा हाणामारी वगैरे, मग ते करायला खूप मज्जा येते आणि सर व्यवस्थित सांगतात समजावून कसं करायचं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं जास्त नुकसान न करता आम्ही ते करतो. त्यामुळे मज्जा येते खूप. पण घरच्यांची काय प्रतिक्रिया येते जेव्हा आपल्या मुलाला इतकं प्रेम मिळतंय सगळ्यांकडनं, तेव्हा घरचे किती आनंदी आहेत? खूप आनंदी. ते म्हणजे त्यांना एवढा आनंद होतो की प्रत्येक नातेवाईकाला ते आता त्यांना आहेत ते, आता माझी मम्मी वगैरे, तर ती काय करते की आता एपिसोड आपला यूट्यूबवरती वगैरे येतो, पण तरी पण सगळ्यांना दिसत असून सुद्धा ती प्रत्येकाला पर्सनली असं व्हॉट्सअपवरती वगैरे पाठवत असते, कारण तिला असं वाटतं की आपला मुलगा एवढा पुढे जातोय, काम करतोय, मग तिला खूप छान वाटतं. त्यामुळे पण तुला किती छान वाटतं जेव्हा तुझे फॅन पेज बनतात एवढे सगळे तेव्हा? खूप छान वाटतं खरं तर. कधी असं स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एवढे फॅन पेज होतील किंवा असं एवढं लोकांचं प्रेम मिळेल. किंवा मी या अगोदर म्हणजे खूप छोटी मोठी अशी कामं केली होती आणि त्यामध्ये 8वी म्हणजे पूर्ण आयुष्यात असं टर्निंग पॉईंट असतो तसं बोलू शकतो आपण. 8वी होतं आणि यामुळे भरपूर म्हणतात ना की एक मज्जा आली आहे हे करताना खूप, आणि असं वाटलं नव्हतं कधी की मी असं पण करू शकेन किंवा काय. हो, पण असे लहान लहान फॅन मुवमेंट तुमच्यासोबत घडतात तेव्हा किती छान वाटतं. आणि एखादा असा फॅन मुवमेंट किंवा एखादा कोणी असं आलं आणि बोललं की फोटो काढायचा आहे, तू तोच अभ्या ना, तेव्हाच्या काही मेमरीज आहेत का? खूप छान. आता एकदा आपला एक इव्हेंट झाला होता सातारमध्ये, तेव्हा पण असे खूप फॅन भेटले आणि असे काय जण असे पण आहेत की ते फोटोपुरते येतात आणि काय जण असे नेहमी म्हणजे कॉलवरती वगैरे राहतात. आता माझा एक दादा मला भेटलेला आहे, कृषी दादा म्हणून, तर तो एवढा क्लोज झाला आणि तो शेवटी आमच्या गावाकडचाच निघाला. म्हणजे अशी ओळख आमची एका इव्हेंटमध्ये झाली आणि तो आजपर्यंत म्हणजे सारखं त्याचं घरी येणं जाणं असतं किंवा माझं त्याच्या घरी येणं जाणं होतं. म्हणजे खूप लोक पण अशी चांगली भेटली 8वीमुळे. अभ्या किती जवळचा झाला अथर्वला? खरं तर अभय पात्र खरं मला जास्त एफर्ट्स असे घ्यावे नाही लागले, थोडेसे लागले ते पण असं इमोशनलसाठी किंवा काय त्याच्यासाठी मला सरांनी मदत केली ऑफकोर्स. पण शेवटी अभ्याचे पात्र कसं आहे, अथर्व आहे तसंच थोडक्यात अभय ते. अच्छा, अथर्व आणि अभ्यामधल्या सिमिलॅरिटीज काय आहेत? कोणत्या कोणत्या सवयी सारख्या आहेत? असं बोलायला गेलं तर हुशार असं जास्त नाही, पण ॲव्हरेज आहे. पण जर शांत वगैरे, शांतपणा किंवा त्याचा भोळा आहे तो, तसंच अथर्व आणि अभ्यामधलं ते बोलू शकतो आपण. पण तुमच्या सेटवर ना खूप हसतं वातावरण असतं आम्ही बघतो. किती जेव्हा घरी जाता तुम्ही, शेड्यूल संपतं तेव्हा किती मिस करतो रे सगळ्यांना? खूप मिस करतो. जेव्हा शेवटचा दिवस असतो तेव्हा तर अक्षरशः खरं सांगतो रडायला येतं, कारण खूप आनंदात गेलेले असतात ते 15 दिवस आणि खूप मज्जा येते. सेटवर बोलायला गेलं तर प्रदीप दादा किंवा मध्ये वगैरे खूप धम्माल, खूप मज्जा करतात. आणि प्रदीप दादा जेव्हा सेटवरती असतो तेव्हा वातावरण एकदम हॅपी असतं आणि तो 1-2 दिवस जरी नसेल तरी खूप असं की सगळे बाकीचे किती पण असले तरी मला खरं पर्सनली मला तो खूप आवडतो. कॅरेक्टर वाईज आहे, पण तो खऱ्या आयुष्यामध्ये पण माझ्या भावासारखाच आहे. मला नेहमी तो चांगल्या गोष्टीमध्ये मदत करतो, वाईट असेल तर तिथेच थांबवतो, एखादा फटका देऊन तिथेच थांबवतो. पण खरं त्याच्यामुळे सेटवरचं वातावरण खूप हॅपी असतं. एवढं चांगलं. अभ्या सोडून कोणती दुसरी भूमिका साकारायची असती तर ती कोणती असती? मी तसं बोलायचं म्हटलं तर मी प्रदीप दादा घेईन, कारण म्हणजे माझ्या कॅरेक्टर आणि त्याच्या कॅरेक्टरमध्ये असं जास्त काय हे नाही आहे, पण त्याचे जे विचार आहेत किंवा तो ज्या टाईपनी बोलतो ते मला खरंच आवडतं आणि त्याचे विचार मला पटतात. त्यामुळे मी प्रदीप दादाच घेईन की मला. अभ्यामुळे आयुष्यात काही बदल झाले? बदल म्हणजे अभ्या म्हणजे खरं तर 8वीमुळेच झालेत आणि 8वीमध्ये मी काम केलं मला अभ्या पात्र भेटलं. खूप चेंजेस झालेत लाईफमध्ये, जसं की
आधी काय आपल्याला जास्त कोण ओळखत नव्हतं, पण जेव्हापासून 8वी रिलीज झाली आणि त्याच्यामध्ये माझा आभ्या पात्र आहे कळालं लोकांना, तेव्हा बाहेर गेलं की आभ्या म्हणून ओळखतात आणि तेव्हा खूप छान वाटतं की आभ्या म्हणून आपल्याला कोणतरी ओळखतंय बाहेर. पण 8वी सारखंच 10वी पण अभ्यावर प्रेम करतायत, तर जे प्रेक्षक तुझ्यावर प्रेम करतायत त्यांना तू काय सांगशील जाता जाता? मी एवढंच सांगेन की तुम्ही 8वी एवढं भरभरून प्रेम केलं आणि तुम्ही 10वीची अक्षरशः तुम्ही कंटाळाल, तुम्हाला वाटलेल की येते की नाही, असं पण झालं होतं तुम्हाला काय वेळी. पण तुम्ही जेवढी वाट बघितली त्याचं फळ पण तुम्हाला एवढं चांगलं भेटलं आणि तुम्ही आता आपले 3 एपिसोड रिलीज झालेत 10वीचे आणि तुम्ही बघतायच की किती सुंदर एपिसोड आहेत ते. त्यामुळे मी एवढंच सांगेन की जसं 8वीला एवढं प्रेम दिलं तुम्ही तसंच 10वीला द्या. आता देतायच तुम्ही, पण अजून जास्त द्या, त्याच्यात डबल द्या, एवढंच सांगेन. येस, थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा भेटू आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.